नमस्कार मित्रांनो, काय म्हणताय? आता काय युनिट टेस्ट, सेकंड युनिट टेस्ट दिवाळीच्या आसपास आल्या असतील. याला काही 6 म्हणतात. मिड टर्म काय काय विषय. तर आज मी ना तुम्हाला यासाठी आलोय भेटायला की आपल्या जी इक्वेशन्स ऑफ मोशन जी म्हटली जातात, तुम्हाला आतापर्यंत झाली असतील असं आपण गृहीत धरतो की इथं जसं मी लिहिलेलं आहे, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए इंटू टी. वेलॉसिटीचं यू म्हणजे इनिशियल वेलॉसिटी, ए इज ऍक्सिलरेशन आणि टी म्हणजे टाइम. आता हे वेक्टर्स कसे आले, कुठून येतात वगैरे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, तर ते तुम्ही बघू शकता रिव्हिजनसाठी. नंतर दुसरं इक्वेशन आहे एस म्हणजे डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू यू इंटू टी, इनिशियल वेलॉसिटी इंटू टाइम, हाफ ऑफ ए टी स्क्वेअर, ए इंटू टी स्क्वेअर, टीचा वर्ग. आणि तिसरं आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2 इंटू ए इंटू एस. ठीक आहे, आता आपल्याला शिकवली आहेत इक्वेशन्स आणि काय कोणी केल्या, कुठल्या हुशार माणसाने ती केली असतील, तर आपण कशाला म्हणजे त्याच्याबद्दल. पण तुम्हाला असं वाटत नाही का की हे व्ही इज इक्वल टू यू प्लस ए इंटू टी हे कसं काय आलं, किंवा एस मध्ये यू इंटू टी आणि ए इंटू टी स्क्वेअर, हाफ आपण नंतर कधीतरी सोडून देऊ, पण हाफ ऑफ ए इंटू टी स्क्वेअर आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर 2 इंटू ए इंटू एस. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये ऍक्सिलरेशन आणि टाइम यांची मल्टिप्लिकेशन होते, याच्यामध्ये वेलॉसिटी आणि टाइम यांचे मल्टिप्लिकेशन होते, इथं ऍक्सिलरेशनची 2 वेळा मल्टिप्लिकेशन होतीये, आणि इथे तर चक्क ऍक्सिलरेशन आणि डिस्प्लेसमेंट यांची मल्टिप्लिकेशन होते. काय प्रकार आहे असं तुम्हाला प्रश्न पडला का? तर पडला असेल तर मी नक्की याचं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ते जे ज्या गोष्टीसाठी केलंय, ज्या कारणासाठी केलंय, तर तेही तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर आज मी बघा इथं 3 ग्राफ एका शेजारी एक तुम्हाला काढलेले दिसतील. आता समजा आपण नेहमीच आपण उदाहरण घेतो की कुठंतरी चाललाय आणि 3 तास 4 तास प्रवास तुम्ही केला आणि किलोमीटर मध्ये अंतर मोजलं, असं आपण एक साधारण गृहीत धरू. की आता पहिल्या ग्राफ मध्ये कशाचा आहे, टाइम ऍक्सिस इज ऑन एक्स ऍक्सिस इज टाइम ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस इज वेलॉसिटी इन किलोमीटर्स. तर इकडे तुम्ही बघत असाल की पहिले 2 तास एक गृहीत धरू आपण, पहिले 2 तास म्हणजे तुम्ही स्टार्टिंग ऑफ द जर्नी डायरेक्ट म्हणजे गाडीला स्टार्टच मारला आणि 25च स्पीड पकडला, 25 किलोमीटर पर आवर स्पीड पकडला. म्हणजे आता फार रेज होईल गाडी, पण एक गृहीत धरण्याच्या दृष्टीने बोलूया, इतकी रेज करत नाही कोणी गाडी. पण स्टार्टिंगच्या सुरुवातीपासून 2 तास 25 किलोमीटर पर आवर जाणाऱ्या गाडीतनं आपण किती स्लो असेल कोणी करत नाही, पण एक फिजिक्सच्या साठी आपण एक बघतोय. तर 25 किलोमीटर, तर पहिले 2 तासामध्ये मग आपण किती अंतर जाऊ, तर पहिले 2 तास 50 किलोमीटर गेलो आपण. 2 तासामध्ये 50 किलोमीटर अंतर गेलो. म्हणजे काय, आता डिस्टन्स एस इज इक्वल टू 50 आणि आवर्स 2. सो वेलॉसिटी कॉन्स्टंट वेलॉसिटी, नो चेंज इन वेलॉसिटी.
आणि मग तर हे पूर्ण अंतर किती झालं, 50 किलोमीटर गेला, हे 2 तास या स्पीड या ह्याने गेला, तर तुमचा स्पीड काय होता, 25 किलोमीटर पर आवर नी 2 तास गेला. आता हा एक ग्राफ झाला टाइम वर्सेस डिस्प्लेसमेंट. आता ह्याच्या शेजारी, अगदी शेजारी मी दुसरा ग्राफ काढलाय आणि याच्यामध्ये काय दाखवलंय की पहिली टाइम ऍक्सिस, फर्स्ट सेकंड थर्ड आवर, आवर्स आहेत तासामध्ये, आणि इथं काय स्पीड आहे किंवा आता वेलॉसिटी इन वेक्टर फॉर्म ऑफ वेक्टर, इट इज वेलॉसिटी. तर वेलॉसिटी आपण आता काय म्हणलं, 25 किलोमीटर पर आवर. तर 2 तासामध्ये फर्स्ट आवर सेकंड आवर 2 तासामध्ये 25 किलोमीटर पर आवर वॉज द वेलॉसिटी ऍज पर न्यूटन्स फर्स्ट लॉ. त्यात काही चेंज नाही झाला. कोण येईल इतका स्लो गाडी चालली. एनिवे, तर स्लो गाडी चालली आपल्या लेफ्ट साइडनी निवांतपणे, आणि 25 किलोमीटर पर आवर 2 तासामध्ये 50. तर इथं कसं कळलं की आता आपण काय काढलंय, टाइम आणि वेलॉसिटीचा ग्राफ काढला. आणि हे बघा, हे 2 तास, हे 25 किलोमीटर, हे 2 तास. तर हा जो एरिया ऑफ दिस रेक्टँगल काय असेल, एरिया ऑफ रेक्टँगल इज ब्रेथ इंटू हाईट, किंवा काय लेंथ इंटू विड्थ, वॉट एव्हर यू वॉन्ट टू से. दिस मल्टिप्लाइड बाय दिस, सो 2 hours multiplied by 25, 2 hours, t is 2 hours and velocity is 25 multiplied by 2 is speed is the displacement of the vehicle, s. म्हणजे काय झालं, s is equal to v into t. तर तुम्हाला इथं दिसत असेल, तर ही इनिशियल वेलॉसिटी झाली, आणि v इंटू टी इज डिस्प्लेसमेंट. वेलॉसिटी मल्टिप्लाइड बाय टाइम इज नथिंग बट दिस एरिया ऑफ रेक्टँगल, आणि एरिया ऑफ रेक्टँगल इज ब्रेथ इंटू लेंथ. ओके, लेट्स कॉल इट, किंवा हाईट इंटू विड्थ, वॉट एव्हर. तर या एरिया ऑफ रेक्टँगल इज 25 मल्टिप्लाइड बाय 2 इज 50. सो आपल्याला टाइम आणि वेलॉसिटी टाइम ग्राफ मधनं काय मिळतो, एरिया ऑफ दिस रेक्टँगल विच इज नथिंग बट द डिस्प्लेसमेंट एस. आता हाच ग्राफ आहे, आणि ठीक आहे. आता अजून एक नेक्स्ट, आता पुढं मी तिसरा ग्राफ काढलाय. तिसरा ग्राफ काय काढलाय की टाइम सेम 1 2 3 आवर, टाइम आणि ऍक्सिलरेशन. तर इथे वेलॉसिटी वॉज इन किलोमीटर पर आवर वेलॉसिटी. इथं काय आहे, ऍक्सिलरेशन कशामध्ये असतं, किलोमीटर पर आवर स्क्वेअर, मीटर पर सेकंड स्क्वेअर. पण आपण तुमच्या सोयीसाठी किंवा समजण्यासाठी आपण इथं घेतलंय. तर स्टार्टिंगलाच 25, तर इथं बघा, इथं टाइम दिलाय आवर्स, फर्स्ट आवर, सेकंड आवर, थर्ड आवर, 1 2 3 फॉर टाइम, आणि इथं ऍक्सिलरेशन किलोमीटर पर आवर स्क्वेअर. तर पहिले 2 तास कॉन्स्टंट वेलॉसिटी, नो चेंज इन वेलॉसिटी फॉर 2 hours, न थांबता, न काय करता, न ब्रेक घेता. असं पण होत नाही, पण एक समजून घेण्यासाठी अशी ती गाडी चालली 25 किलोमीटर पर आवर, म्हणजे खूप स्लो. पण तेव्हा ऍक्सिलरेशन वॉज, डिड द वेलॉसिटी चेंज? नो, द वेलॉसिटी डिड नॉट चेंज फॉर 2 hours. सो द ऍक्सिलरेशन वॉज 0. कारण ऍक्सिलरेशन काय, चेंज इन वेलॉसिटी. ऍक्सिलरेशन इज चेंज इन वेलॉसिटी, वेलॉसिटीच आहे. सो देर वॉज नो चेंज इन वेलॉसिटी ऑन दिस. सो
0 मायनस 0 किंवा काय जे काय असेल, किंवा पण 25 मायनस 25 0 मायनस, पण 25 मायनस इनिशियल वेलोसिटी 25, फायनल वेलोसिटी 25. सो 25 मायनस 25 अपॉन 2 0. So the acceleration for 2 hours was 0. आलं लक्षात? ओके. तर असा एक तुम्हाला व्हिज्युअली ह्या गोष्टी लक्षात येण्यासाठी, बिकॉज देर वॉज चेंज इन प्लेस, जागा बदलली 2 तासामध्ये, 50 किलोमीटर गेली तुमची गाडी. सो देर वॉज अ डिस्प्लेसमेंट. सिन्स देर वॉज डिस्प्लेसमेंट, जागा बदलली म्हणजे वेग आला, वेलॉसिटी आली, म्हणजे वेलॉसिटी आली, आणि वेलॉसिटी कॉन्स्टंट राहिली, वेलॉसिटी कॉन्स्टंट राहिली, बदल कमी झाली नाही, जास्त झाली नाही, म्हणजे ऍक्सिलरेशन आलंच नाही. ओके. नाउ दिस ऍज पर न्यूटन्स फर्स्ट लॉ, की नो आयदर ॲट रेस्ट ऑर मूव्हिंग ॲट अ कॉन्स्टंट वेलॉसिटी. सो कॉन्स्टंट वेलॉसिटी, किंवा आपण इथे हा जो हे दाखवलं. आता नेक्स्ट काय झालं, दुसऱ्या तासापासून तिसऱ्या तासाला तुमच्या आजूबाजूचे, तुम्ही ड्रायव्हिंग करताय, म्हणजे तुम्ही लहान असाल, पण तुमच्या किती स्लो गाडी चालवायला, किती स्लो चाललाय, जरा स्पीड वाढव, चल आपल्याला गाठायचंय, कुठं जायचंय तिकडे, सगळे कार्यक्रमाला उशिरा पोहोचायचंय का आपल्याला, चला वाढवा स्पीड, चल काय चाललंय, नाही तर मी घेतो, ठीक आहे चला स्पीड वाढवला, वेलॉसिटी. सेकंड आवर पासून थर्ड आवर पर्यंत पुढच्या 1 तासामध्ये पुढचं 50 किलोमीटर, आधीचे 2 तासामध्ये 50 किलोमीटर, पुढच्या 1 तासामध्ये 50 किलोमीटर, म्हणजे पुढची वेलॉसिटी किती झाली, पुढची वेलॉसिटी झाली 50 अपॉन 1, 50 किलोमीटर पर आवर. सो 25 किलोमीटर पर आवर इथपर्यंत होती, ती झाली 50 किलोमीटर, ऑलमोस्ट डबल द वेलॉसिटी. ओके, डबल द वेलॉसिटी. आता इथं गेलात तर पहिले 2 तास तुम्ही बघितलं की 50 किलोमीटर, दुसऱ्या तासापासून तिसऱ्या तासापर्यंत 50 किलोमीटर गेलं, म्हणजे काय झालं, लुक ॲट दिस अगेन, की पुढच्या 1 तासामध्ये व्हॉट वॉज द चेंज इन वेलॉसिटी फ्रॉम 25 to 50, कारण हा वेलॉसिटी टाइम ग्राफ, 25 to 50, म्हणजे हा झाला पुढचा रेक्टँगल. सो आता इथली डिस्प्लेसमेंट काय झाली, अगेन डिस्प्लेसमेंट इज, आता रेक्टँगल आहे, रेक्टँगल म्हणजे विड्थ इंटू हाईट. विड्थ इज 1 स्टँडर्ड 1 तास, आणि हाईट इज 50. So again area of this rectangle is 50 into 1 50. So दुसऱ्या तासाची डिस्प्लेसमेंट, दुसऱ्यापासून तिसऱ्या तासापर्यंतची डिस्प्लेसमेंट किती झाली, 50. सो टिल द थर्ड आवर आपली काय झाली, टोटल डिस्प्लेसमेंट 50 plus 50 is 100. So 100 किलोमीटर हे याच्याशी मॅच झालं. ओके. आता द मोस्ट इम्पॉर्टंट, आपल्या न्यूटनचा फेवरेट, की आता चेंज इन वेलॉसिटी. सो चेंज इन वेलॉसिटी मीन्स ऍक्सिलरेशन. सो तिसऱ्या तासाला तुमचा स्पीड 25 पासून 50 ला गेला, खाली आपण चेंज इन वेलॉसिटी काय झाली, आता 50 वेलॉसिटी झाली 25 ची 50. सो ऍक्सिलरेशन काय झालं, 50 मायनस
25 अपॉन 1 1 तास. 50 मायनस 25 अपॉन 1 म्हणजे ऍक्सिलरेशन झालं 25 किलोमीटर्स पर आवर. 25 किलोमीटर पर आवर काय होती? 25 किलोमीटर पर आवर 50 किलोमीटर आवर्स कुठून झाली? 25 किलोमीटर पर आवर ची 50 किलोमीटर पर आवर झाली, म्हणजे चेंज इन वेलॉसिटी. म्हणून ऍक्सिलरेशन इज v upon t. Acceleration is velocity upon time. Acceleration is velocity upon time म्हणजे किलोमीटर पर आवर स्क्वेअर. ओके, तर मग उलट यायचं झालं तर कसं होईल? ऍक्सिलरेशन इज वेलॉसिटी अपॉन टाइम म्हणजे वेलॉसिटी काय येणार? ऍक्सिलरेशन मल्टिप्लाइड बाय टाइम. वेलॉसिटी इज ऍक्सिलरेशन मल्टिप्लाइड बाय टाइम म्हणजे किलोमीटर पर आवर स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय आवर. 1 आवर गेला, सो येस किलोमीटर पर आवर. किलोमीटर पर आवर आणि किलोमीटर पर आवर मल्टिप्लाइड बाय टाइम इज डिस्प्लेसमेंट विच इज किलोमीटर. सो तुम्हाला आता लक्षात आलं असेल की हे स्क्वेअर्स आणि काय येत आहे, तर ऍक्सिलरेशन किलोमीटर पर आवर स्क्वेअर येतं आणि वेलॉसिटी ही किलोमीटर पर आवर येते आणि डिस्प्लेसमेंट इज किलोमीटर. तर तुम्हाला कधी याबद्दल कन्फ्युजन झालं की हे स्क्वेअर कुठून येतोय, तर तुम्ही अशा पद्धतीचा एखादा ग्राफ सोप्या उदाहरणाने काढा. बरोबर त्याचे सोपी गणितं घेऊन सोपी ह्या 50 ते 100, 100 ते 150 करून आणि 3 तास म्हणजे फार अवघड करायला घेऊ नका काहीतरी सुरुवातीला. हे तुम्हाला एकदा क्लिअर झालं की मग तुम्हाला आता याच्यावरून सांगता येईल की हे बघा डिस्प्लेसमेंट काय होती? वेलॉसिटी मल्टिप्लाइड बाय टाइम. डिस्प्लेसमेंट velocity multiplied when there was no change. When there was change, there was acceleration. So acceleration काय? velocity upon time. आणि मग उलट करायचं झालं तर काय होईल? acceleration is velocity. तर s is equal to काय झालं? acceleration multiplied by square of time. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, हे बघा ऍक्सिलरेशन इज वेलॉसिटी अपॉन टाइम. म्हणजेच काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम डिवायडेड बाय टाइम. म्हणजे काय झालं? डिस्प्लेसमेंट अपॉन, सो ऍक्सिलरेशन इज डिस्प्लेसमेंट अपॉन स्क्वेअर ऑफ टाइम. ऍक्सिलरेशन इज डिस्प्लेसमेंट अपॉन स्क्वेअर ऑफ टाइम. म्हणून डिस्प्लेसमेंट, इफ यू मल्टिप्लाय दिस डिनॉमिनेटर विथ दिस अक्रॉस द इक्वल साइन, एस बिकम्स, एस किती होईल? एस बिकम्स ए इंटू स्क्वेअर ऑफ टाइम. एस इज इक्वल टू ए मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर ऑफ टाइम. सो इथं तुम्हाला ए मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर ऑफ टाइम का दिसतंय, तर तुम्हाला हे ह्याच्यातनं कळेल. असं काही एखादं ट्राय केलं की अरे ओके, सो वेलॉसिटी अपॉन टाइम, सो मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर ऑफ टाइम, सो ऍक्सिलरेशन इज काय म्हणतात त्याला? डिस्प्लेसमेंट अपॉन स्क्वेअर ऑफ टाइम. सो डिस्प्लेसमेंट इज ऍक्सिलरेशन इनटू स्क्वेअर ऑफ टाइम. आता हे अर्ध काय आहे? हाफ आय थिंक तुमच्या पुस्तकांमध्ये किंवा टीचर्सने तुम्हाला सांगितलं असेल. ओके, सो लेट्स नॉट टॉक अबाउट. आता वेलॉसिटी आपण इथं बघितली
की वेलॉसिटी आणि टाइम. तर आता इथं काय झालं, वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी इथं जी होती 25 आणि इंटू ऍक्सिलरेशन. हा इथं सॉरी, तर इथं ओके, इथं आपण काय घेतलं, वेलॉसिटी ऍक्सिलरेशन मल्टी, सो ऍक्सिलरेशन मल्टिप्लाइड बाय टाइम इज वेलॉसिटी. ओके, सो इथे हे बघा 25 इज ऍक्सिलरेशन, 25 किलोमीटर पर आवर स्क्वेअर ऑफ आवर, आणि मल्टिप्लाइड बाय टाइम. सो दिस इज एरिया ऑफ दिस रेक्टँगल. ह्या काय येणार, वेलॉसिटी. एरिया ऑफ दिस रेक्टँगल इज टाइम, आणि हे काय मीटर्स पर किंवा काय आवर्स पर किलोमीटर पर आवर स्क्वेअर. किलोमीटर पर आवर स्क्वेअर मध्ये ऍक्सिलरेशन आणि आवर मध्ये टाइम. सो एरिया ऑफ दिस रेक्टँगल इज काय, वेलॉसिटी. सो एरिया ऑफ रेक्टँगल इन acceleration time graph is velocity. V is equal to A multiplied by time. V is equal to, इथं तुम्ही बघताय, V is equal to A multiplied by time ही झाली वेलॉसिटी. ओके, आणि तर म्हणून प्रत्येक ठिकाणी आता आपण हे खूप सिम्प्लिस्टिक ऍझम्पशन घेतले, स्क्वेअर्स आणि रेक्टँगल सोपे शेप्स घेतले, जस्ट टू तुम्हाला दाखवण्यासाठी की एरिया ऑफ रेक्टँगल ऑफ ऍक्सिलरेशन टाइम ग्राफचा एरिया हा काय असतो, वेलॉसिटी असतो. वेलॉसिटी टाइम ग्राफचा एरिया हा काय असतो, डिस्प्लेसमेंट असतो. उलट सांगायचं झालं तर डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफचा स्लोप म्हणजे काय, की हाईट अपॉन विड्थ, समोरचं बाय दिस. सो दिस डिवायडेड बाय दिस इज द स्लोप. सो स्लोप ऑफ displacement time graph is velocity. स्लोप म्हणजे काय, त्याचा रेशो. स्लोप अवघड वाटत असेल, ही रेशो ऑफ डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, रेशो ऑफ डिस्प्लेसमेंट S अपॉन T, रेशो ऑफ डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इज वेलॉसिटी. इथे रेशो ऑफ वेलॉसिटी अपॉन टाइम इज रेशो ऑफ वेलॉसिटी अपॉन टाइम इज ऍक्सिलरेशन. ओके, तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही एरिया ऑफ रेक्टँगल आणि स्लोप याच्यावरनं स्लोप घेतला, डिस्प्लेसमेंट पासनं स्लोप घेत गेले, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइमचा स्लोप घेतला, मिळाली वेलॉसिटी काढली, वेलॉसिटीचा ग्राफ काढला. वेलॉसिटी टाइम ग्राफ घेतला, त्याचा स्लोप काढला, मिळालं ऍक्सिलरेशन, आणि ऍक्सिलरेशनचा ग्राफ काढला. उलट जेव्हा तुम्ही डिस्प्लेसमेंट पासून ऍक्सिलरेशनला जाताय तेव्हा रेशो घेत चाललाय विथ टाइम, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ टाइम. रेट ऑफ चेंज म्हणजे काय, की रेशो किंवा डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम, हा काय झाला, रेशो झाला. आणि तो रेशो म्हणजे काय, दॅट रेशो इटसेल्फ काय, वेलॉसिटी आहे, वेग आहे. वेलॉसिटी टाइम याचा ग्राफ काढला, वेलॉसिटी अपॉन टाइम काढलं, काय झालं, ऍक्सिलरेशन मिळालं. उलट म्हणजे रेशो घेत जायचं, डिस्प्लेसमेंट कडनं ऍक्सिलरेशन कडे घ्यायचं
रेशो घेत जायचं. ओके, आता उलट ऍक्सिलरेशन कडनं डिस्प्लेसमेंट कडे काय करायचं, एरिया ऑफ रेक्टँगल. सो एरिया ऑफ रेक्टँगल ऑफ ऍक्सिलरेशन टाइम म्हणजे मल्टिप्लिकेशन झाली, मल्टिप्लाय झालं ऍक्सिलरेशन इंटू टाइम. इथं काय झाली, वेलॉसिटी मिळाली. वेलॉसिटी टाइम ग्राफचे मतलब एरिया ऑफ रेक्टँगल म्हणजे मल्टिप्लाइड केलाय दोन बाजू, सो यू गॉट डिस्प्लेसमेंट. मित्रांनो, तर हे आणि हे तुम्हाला याच्यातली संबंध आता मला वाटतं थोडे क्लिअर झालेले असतील. आणि हा जो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2a इंटू एस, तर याच्यामध्ये एक काय म्हणतात त्याला, मॅथमॅटिकल काय म्हणतात, एक ट्रिक किंवा मॅथमॅटिकली ते ऍडजस्टेड अशा दोन आहेत. ते कसं काय सांगू का तुम्हाला. तर ऍक्सिलरेशन म्हणजे काय घेतलं तुम्ही, आता तुम्हाला ऍक्सिलरेशन म्हणजे कळलं असेल की ऍक्सिलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेअर इज acceleration. If you multiplied by s, so meter square plus second square is a square of a velocity. Meter square plus second is a square of velocity आणि त्याच्या रूट मधनं तुम्हाला वेलॉसिटी मिळते. तर हे जे तीन इक्वेशन्स ऑफ मोशन तुम्हाला जे दिलेले आहेत मित्रांनो, तर त्या ह्याच्यासाठीच तुम्हाला दिलेले आहेत की जेव्हा तुम्हाला इनिशियल वेलॉसिटी माहितीये, ऍक्सिलरेशन माहितीये, टाइम माहितीये, तर त्याच्यावरनं तुम्ही वेलॉसिटी काढू शकता. इफ यू नो इनिशियल वेलॉसिटी, टाइम अँड ऍक्सिलरेशन हे तुम्हाला माहित असेल तर तुम्ही याने डिस्प्लेसमेंट काढू शकता. आणि जर का तुम्हाला डिस्प्लेसमेंट माहित असेल, इनिशियल वेलॉसिटी माहित असेल आणि ऍक्सिलरेशन माहित असेल तर फायनल वेलॉसिटी काढायची. सो यू यूज दिस. तर अशा पद्धतीने तुम्हाला जे दिलेलं आहे त्याच्यावरनं जे काढायचं आहे, व्हॉट इज गिव्हन अँड व्हॉट इज आस्क्ड, ह्याच्यात तुम्हाला नीट लक्षात आलं तर तुम्हाला कुठलं इक्वेशन वापरायचं हे तुम्हाला, कुठलं लक्ष आलं तर कुठला भात्यातला बाण काढायचा. तर समोर वेलॉसिटी, तुम्हाला वेलॉसिटी दिली किंवा ऍट रेस्ट म्हणलंय, सो इनिशियल वेलॉसिटी 0, ऍट रेस्ट आहे 0 आहे, बसलंय निवांत, काय टेन्शन नाही. सो इनिशियल वेलॉसिटी एव्हरीवेअर यू एव्हरीवेअर यू इज 0, संपलं. मग फक्त अर्धच, मग फक्त ऍक्सिलरेशन 0 टू समथिंग, मग तिथे यू संपला. फक्त बाबा ऍक्सिलरेशन आणि डिस्प्लेसमेंट दिले, वेलॉसिटी काढायचे. यूज दिस व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर 2s. इफ ऍक्सिलरेशन दिलंय आणि टाइम दिलाय आणि त्याच्यावरनं डिस्प्लेसमेंट काढायचे, डायरेक्ट वेलॉसिटी काढायची नाही. सो यूज दिस. आणि मग ऍक्सिलरेशन, टाइम आणि इनिशियल वेलॉसिटी पण दिली आहे, इनिशियल वेलॉसिटी पण दिली आहे, त्याच्यावरनं वेलॉसिटी. सो फायनल वेलॉसिटी तुम्हाला जे काही दिलंय ते जर का तुम्हाला लक्षात आलं, ऍट रेस्ट म्हटलं यू इज इक्वल टू 0, इनिशियल वेलॉसिटी 0. आणि इट कम्स टू रेस्ट, येऊन थांबली म्हणजे काय, फायनल वेलॉसिटी इज 0. इट कम्स टू रेस्ट आफ्टर 2 hours, असं काय. सो फायनल वेलॉसिटी. सो प्लीज रीड इट केअरफुली, तुम्हाला हे लक्षात येईल की नक्की काय विचारलंय आणि काय सांगितलंय. कधी कधी सांगणार नाहीत की अरे हा फायनल वेलॉसिटी इज 0, इनिशियल वेलॉसिटी इज 0, नाही सांगणार. सो जर का ऍट रेस्ट आहे म्हणजे, आणि सो यू इज इक्वल टू 0, इफ इट कम्स टू रेस्ट येऊन थांबलं, सो फायनल वेलॉसिटी इज 0. आणि मुव्हिंग विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी, मुव्हिंग विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी म्हणलं म्हणजे काय, ऍक्सिलरेशन इज 0. कॉन्स्टंट वेलॉसिटी इज ऍक्सिलरेशन 0. हे जरा तुम्ही वाचला, तुम्हाला लक्षात आलं तर त्याच्यानुसार तुम्ही ही 3 इक्वेशन्स ऑफ मोशन तुमच्या सोयीने वापरू शकाल आणि त्यातनं तुम्हाला जे हवं ते आन्सर काढू शकतात. आणि शिवाय मी तुम्हाला जे सांगितलं की हाऊ टू गो फ्रॉम डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ, टेक अ रेशो, गो टू वेलॉसिटी टाइम ग्राफ, वेलॉसिटी टाइम ग्राफ, टेक अ रेशो, गो टू ऍक्सिलरेशन. फ्रॉम डिस्प्लेसमेंट यू टेक रेशोज किंवा काय, डिवायडेड बाय दिस y बाय x, y डिवायडेड बाय x, टेक अ रेशो, तुम्हाला मिळालं वेलॉसिटी, वेलॉसिटी टाइम
रेशो घेतला यू गेट ऍक्सिलरेशन. हा रेशो घेतला, उलटे येताना ऍक्सिलरेशन कडनं डिस्प्लेसमेंट घेताना एरिया ऑफ द शेप, एरिया ऑफ रेक्टँगल आपण आता घेतला, पण एरिया ऑफ द शेप जो काय येईल तर तो दॅट एरिया इज त्याच्या आधीचं, म्हणजे ऍक्सिलरेशन टाइम एरिया वेलॉसिटी, वेलॉसिटी टाइम एरिया डिस्प्लेसमेंट. तर असं तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये जर का क्लिअर केलं मित्रांनो, तर तुम्हाला इक्वेशन ऑफ मोशन जे काही तुम्हाला सांगितली जातात आणि त्याच्यावरची ही जी काही सम्स येतात तर ते सोडवणं सोपं जाईल. प्लीज रीड इट केअरफुली की ऍट रेस्ट आहे का कम्स टू रेस्ट आहे का कॉन्स्टंट वेलॉसिटी आहे. ऍट रेस्ट मीन्स इनिशियल वेलॉसिटी u इज 0, comes to rest final velocity v is 0. Moving with constant velocity means acceleration 0. तर त्याच्यावरनच तुम्हाला बरंचसं लक्षात येईल आणि तुम्ही हवं ते इक्वेशन त्यातलं वापरून, योग्य ते इक्वेशन वापरून हवी ती गोष्ट आन्सर तुम्ही देऊ शकाल. आणि सगळ्यात महत्वाचं, आफ्टर ऑल दिस सगळे तुम्ही इक्वेशन ऑफ मोशन शिकले, सगळं काय u इज इक्वल टू 0, v इज इक्वल टू 0, a इज इक्वल टू 0 तुम्हाला कळलं. पण आता समजा मी किलोमीटर पर आवर आहे, किलोमीटर पर आवर कडनं स्टँडर्ड उत्तर कशामध्ये देतो आपण, मीटर्स पर सेकंड स्क्वेअर सेकंड मध्ये देतो. तर मित्रांनो किलोमीटर पासून मीटर कडे जाताना 1000 चं मल्टिप्लिकेशन आणि आवर कडनं सेकंड कडे जाताना 3600 सेकंड्स अँड आवर हॅज 3600 सेकंड, 636. तर ही जी मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आहेत ना, ही प्लीज चुकवू नका प्लीज. म्हणजे तुम्ही एवढं शिकलात, एवढं चांगलं मल्टिप्लिकेशन केलं, योग्य ते पकडलं, यू काय व्ही काय कॉन्स्टंट वेलॉसिटी आहे, अरे म्हणजे ऍक्सिलरेशन 0 आहे, हे सगळं केलं आणि इथं येऊन तुम्ही चुकीचे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन केल्या तर काय होईल, तुमचं सम चुकेल. आणि अशा वेळेला तुम्हाला ना न्यूटन मदतीला येईल, ना आईन्स्टाईन मदतीला येईल, ना कोणी मदतीला येईल, तुमचं सम चुकेल. सो प्लीज फिजिक्स शिकताय तुम्ही, व्यवस्थित करताय, इक्वेशन ऑफ मोशन शिकताय, बरोबर वाचताय, तुम्ही हुशार आहात, तुम्हाला ते लक्षात येते की अरे काय घेतलं पाहिजे. एवढं सगळं करून, एवढं सगळं कष्ट करून, सगळं सॉल्व्ह करून फायनल याच्यामध्ये समजा गणितात चुकाल, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये चुकाल तर तुमचे मार्क कन्फर्म जाणार आहे. तेव्हा तुम्हाला एक मोलाचा फ्रेंडली सल्ला की प्लीज पुन्हा पाढे पाठ करा, प्लीज डू द टेबल्स. त्याशिवाय तुम्हाला हे पूर्ण कळूनही पूर्ण मार्क मिळणार नाही. तर आज मी इथंच थांबतो. पुढच्या वेळेला आपल्याला जो मोमेंटम हा जो विषय आहे तो इतका का छेडतो आणि तो का एवढा महत्वाचा हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन.